खरं म्हणजे मी आयुष्याच्या खूप लवकरच्या टप्प्यावरती आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे किंवा आपल्याला प्रशासनामध्ये यायचं आहे असं ठरवू शकले नव्हते. अत्यंत थोडक्यामध्ये मी माझा प्रवास सांगते यासाठी, की माझ्यासारखी व्यक्ती जर ही परीक्षा क्लिअर करू शकते, तर फोकस्ड असलेले, जास्त ओरिएंटेशन असलेले तुमच्यासारखे सगळे गुणी विद्यार्थी हे करू शकतात. यासाठी मला थोडंसं माझ्या पास्टविषयी सांगायचं आहे. मी खूप लहान असताना मला पायलट व्हायचं आहे असं मी स्वप्न पाहिलं होतं. इयत्ता 10वी-11वी मध्ये असताना मला चष्मा लागला आणि त्यावेळेसचे जे मला मार्गदर्शन करणारे माझ्या आजूबाजूचे जास्त शिकलेले असे लोक होते. त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या समजाप्रमाणे आणि माहितीप्रमाणे मला सांगितलं, की चष्मा लागल्यानंतर पायलट होता येत नाही. आणि मला अचानक इयत्ता 11वीच्या त्या टप्प्यावरती जिथं आपण आपली स्वप्न ठरवतो, त्या टप्प्यावर माझं स्वप्न हरवलेलं होतं. पुढे काय करायचं हे मला काहीही माहिती नव्हतं. या टप्प्यावरती मी 12वी पूर्ण केली. 12वी नंतर आपल्याला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं नाहीये हे मला माहिती होतं, पण काय व्हायचं हे माहिती नव्हतं. त्या काळामध्ये बायोटेक्नॉलॉजीविषयी ऐकायला मिळालं. IT म्हणजे इंडिया टुडे, BT म्हणजे भारत टुमॉरो असं मला त्यावेळेला माहिती मिळाली आणि असं वाटलं की आपण हे करूया, हे काहीतरी चांगलं दिसतंय. आणि मग मी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी या ठिकाणून BSc बायोटेक्नॉलॉजी पूर्ण केलं. ते करत असताना प्रोजेक्ट ओरिएंटेड बायोलॉजिकल एज्युकेशन नावाचा एक कोर्स होता, जो कोर्स CNR राव सरांनी बंगलोरमध्ये JNC ASR नावाच्या त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केला होता. त्याचा उद्देश हा होता की BSc करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही रिसर्चमध्ये आणू शकलात, तर त्यांना एक चांगलं ओरिएंटेशन रिसर्चचं मिळेल आणि खूप कमी वयात ते चांगले सायंटिस्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतील. संपूर्ण भारतातून 10 लोकांची निवड केली होती. महाराष्ट्रातून मी एकटीच होते आणि खूप आनंदानं मी त्या ठिकाणी जायला तयार झाले. प्रत्येक वर्षाच्या शेवटी मे आणि जून असे 2 महिने त्या ठिकाणी आणि दिवाळीमध्ये 1 महिना अशा पद्धतीने हा कोर्स होणार होता. मी 3ही वर्ष या कोर्ससाठी गेले आणि या कोर्समध्ये उरलेले 9 जण आज सायंटिस्ट झालेले आहेत. जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये रिसर्च करत आहेत. आणि मी मात्र 3ऱ्या वर्षी हे ठरवून बाहेर पडले की आपल्याला नाही रिसर्च करायचा. कारण माझं जे इमॅजिनेशन होतं रिसर्च खूप छान आहे. पण माझं जे इमॅजिनेशन होतं त्याप्रमाणे तो आहे असं मला वाटलं नाही आणि आयुष्यभर आपण हे आनंदाने करू शकू असं मला वाटलं नाही. त्यामुळे मी जेव्हा जुलैमध्ये परत आले, जुलै 2008 मध्ये पुण्यात जेव्हा मी परत आले बंगलोरहून, तेव्हा मी हे ठरवून आले की आता मी MSc साठी नाही जाणार. मग MSc नाही करायचं, मग BSc बायोटेक केलेल्या विद्यार्थ्यासमोर काय काय ऑप्शन्स आहेत? तर माझ्यासमोर प्रामुख्याने 2-3 ऑप्शन्स होते. एक म्हणजे मी MBA करू शकत होते किंवा MA करू शकत होते किंवा LLB करू शकत होते किंवा तत्सम कुठला तरी कोर्स करू शकत होते. मी परत आले त्यावेळेला MBAच्या एंट्रन्सेसही झालेल्या होत्या आणि ॲडमिशन्सही सुरू झालेली होती. त्यामुळे MBA मी एंट्रन्सच दिलेली नसल्यामुळे तो ऑप्शन्स माझ्यासमोर ओपन नव्हता. मग आता MA करायचं का LLB करायचं याच्यासाठी मी शोधाशोध सुरू केली. अनेक ठिकाणी फॉर्म्सच्या डेट संपलेल्या होत्या. ILS लॉ कॉलेजमध्ये अजूनही लॉचे ॲडमिशन सुरू आहेत अशी माहिती मिळाली. शेवटच्या दिवशी लॉ कॉलेजचा फॉर्म भरला. मला 72.8% मार्क्स होते 3rd इयरला आणि टॉपर बायोटेक्नॉलॉजीचा 74% होता. परंतु ILS लॉ कॉलेजमध्ये येणारे जे विद्यार्थी होते, जसे माझ्यासारखेच अप्लाय केलेले जे विद्यार्थी होते, त्यांना मात्र आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या इतर शाखांमध्ये 80 ते 88% सुद्धा मार्क होते. त्यामुळे माझा पहिल्या लिस्टला नंबर नाही लागला, दुसऱ्यालाही नाही लागला वेटिंग लिस्टला. मला 3ऱ्या वेटिंग लिस्टला नंबर लागला. तोपर्यंत मला शाश्वती नव्हती की मला हे तरी करता येणार आहे की नाही आणि कुठल्या तरी आपल्या साध्या कॉलेजमध्ये मला MA करावं लागेल का किंवा मला डिस्टन्स एज्युकेशन करावं लागेल की काय, अशी परिस्थिती तेव्हा माझ्यावरती आली होती. सुदैवाने 3rd इयरमध्ये मला ILS लॉ कॉलेजला 3rd लिस्टमध्ये मला ॲडमिशन मिळालं आणि आपलं वर्ष वाया जाणार नाही याची खात्री मला त्यावेळेला झाली आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. ILS लॉ कॉलेजमध्ये लॉ करत असताना शेवटच्या वाकड्यावरती काही मुलं बसायची आणि ती न्यूजपेपर वाचायची, खूप तासनतास वाचायची, अनेकदा शिक्षकांची बोलणी पण खायची. म्हणून आमचं सगळ्यांचं लक्ष तिकडे वेधलं जायचं की कशामुळे बोलणी खाल्ली यांनी, तर हे न्यूजपेपर वाचत होते. मला काही न्यूजपेपर वाचण्याची फारशी आवड लहानपणापासून नव्हती, सवयही नव्हती. त्यामुळे कौतुक वाटायचं की 3-3, 4-4 तास ही मुलं काय न्यूजपेपर वाचत असतील.
द हिंदू नावाचा न्यूजपेपर अस्तित्वात आहे हे मला तेव्हा पहिल्यांदा कळलं. त्यापूर्वी असा कुठला पेपर आहे हे मला माहीतही नव्हतं. आणि मग मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही एवढं काय वाचता? मग त्यांनी सांगितलं की आम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय, स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. मग इंटरनेटवर वगैरे शोधाशोध केली की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय असतं. आणि जसं पायलट व्हावंसं वाटलं होतं तेवढ्याच तीव्रतेने परत एकदा वाटलं की आपण कलेक्टर किंवा SP व्हावं. आणि मग UPSCच्या दिशेने विचार करण्याचा प्रवास सुरू झाला. खूपसं फिक्स नव्हते, डळमळीत होते. कारण प्रश्न होता की घरच्यांना कसं कन्व्हिन्स करायचं. ज्या वेळेला माझं JNC ASRच्या त्या कोर्ससाठी सिलेक्शन झालं तेव्हा आई बाबा खूप खुश होते. गावाकडे माझ्या छोट्या चुलत बहिणींचीही लग्न व्हायला सुरुवात झालेली होती. जॉईंट फॅमिली आहे, 27 भावंड आहोत, जवळपास अर्ध्या बहिणी आणि अर्धे भाऊ. मोठ्या सगळ्या बहिणींची आधीच लग्न झालेली होती 7वी 8वी 10वीत असताना. आणि नंतर माझा नंबर होता, मी शिकत होते, मला शिक्षणाची संधी दिली गेलेली, मी कुटुंबातली पहिली मुलगी. आणि माझ्या छोट्याही बहिणींची माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये लग्न सुरू झाली. मग त्यांच्या लग्नांमध्ये गेलं की वडीलधारे विचारायचे, वडिलांच्या मावशी वगैरे, की तुम्ही हिला सोडलंय आणि ह्यांची काय लग्न लावताय. मग मला विचारायचे की तू काय करतीयस, तू काय होणार आहेस. मग मी सांगायचे मी शास्त्रज्ञ होणार आहे. मग शास्त्रज्ञ काय असतं. मग मी त्यांना समजावून सांगायचे, जो काही रिसर्चचं एक्सपोजर मला मिळालं होतं त्याच्यावरून, की ही नवनवीन औषधं कोण बनवतं, ही नवनवीन खतं कोण बनवतं, बियाणं कोण बनवतं, हे सगळं शास्त्रज्ञ करतात असं मी त्यांना सांगितलं होतं. आणि नंतर मी आता वकील होणार असं सांगायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे आता त्याच्यावरून शिफ्ट होऊन आता मी कलेक्टर होणार हे कसं सांगायचं आणि कोण विश्वास ठेवणार, असं माझ्यासमोर खूप प्रश्न होता. त्यामुळे 1 वर्षभर मला ॲक्च्युली कन्क्लुजनला नाही येता आलं की आपल्याला खरंच करायचं आहे का. पण मी फॉर्म भरला, प्रिलिम्स पण दिली आणि प्रिलिम्स ती होणारच नव्हती क्लिअर, त्याप्रमाणे ती झाली पण नाही. आणि आश्चर्याचा सुखद धक्का म्हणजे फारच कमी मार्कांवरून हुकली होती. UPSC त्याही वेळेला आणि मला वाटतं आजही MPSC सारखं अजूनही आन्सर की डिक्लेअर करत नाही. ते आपल्याला वेगवेगळे इंटरनेटवरून आन्सर कीज मिळतात आणि त्यावरूनच आपण चेक करतो. तर त्यावरून जो अंदाज बांधला होता त्यामध्ये माझं अगदीच थोडक्यावरून प्रिलिम्स हुकलेली होती. आणि म्हणून इतर मित्रमैत्रिणींनीही सांगितलं की अजून थोडा अभ्यास केला असतास तर झालं असतं, कर अभ्यास. मग खूप हिम्मत करून घरी सांगितलं की आता UPSC करायचं आहे आणि लॉ सोडायचं आहे. आणि मग सगळ्यांना धक्का बसला होता त्यावेळेला. आणि मग घरी कधी कधी कार्यक्रमांमध्ये किंवा एकत्र जमल्यावर थोडीशी चिडवाचिडवी पण व्हायची. कोणी म्हणायचं आले बघा शास्त्रज्ञ, कोणी म्हणायचं नाही हो वकिलीनबाई आहेत, मग म्हणायचे नाही नाही कलेक्टर येत आहेत कलेक्टर. तर अशी थोडीशी चिडवाचिडवी पण व्हायची भावंडांकडून. आणि कन्व्हिन्स करू शकले आईवडिलांना, इतरांना नाहीच कन्व्हिन्स करू शकले, ते डायरेक्ट रिझल्ट नंतरच आपोआपच कन्व्हिन्स झाले. पण आईवडिलांना मी कन्व्हिन्स करू शकले, त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता. त्या विश्वासामुळेच त्यांनी मला, इतर माझ्या आधी कुठल्याही बहिणी 10वीच्या पुढे शिकलेल्या नसतानाही मला शिकण्याची संधी दिली. बायोटेक्नॉलॉजी करणारी मी तालुक्यातून पहिली मुलगी, म्हणजे मुळात महाराष्ट्राची पण बॅच काढली तर माझी 4थी बॅच होती महाराष्ट्रातली. हे फील्ड महाराष्ट्रासाठी तेव्हा नवीन होतं, माझ्या शेवगावसारख्या छोट्या गावासाठी तर अत्यंत नवीन होतं. मी त्या फील्डमध्ये जाणारी तालुक्यातली पहिली व्यक्ती. तरीही माझ्या आईवडिलांनी मला तिथं सपोर्ट केला. ते संपल्यानंतर इतकी चांगली संधी मला JNC ASRमध्ये मिळत असताना मी ILS लॉ कॉलेजमध्ये लॉ करायचं ठरवलं, तिथंही माझ्या आईवडिलांनी मला सपोर्ट केला. आणि जेव्हा मी त्यांना हे सांगितलं की मला खूप मनापासून वाटतंय की मी हे करू शकेन आणि मला आवडतंय आणि मला जमेल, तर माझ्या आईवडिलांनी मला त्यातही खूप सपोर्ट केला. त्यांच्या सपोर्टशिवाय मी आज जे काही आहे ते कधीच असू शकले नसते. उरलेले मात्र कोणी कन्व्हिन्स नव्हते. तुम्ही मुलीचं वाटोळं केलं, तिचं ऐकलं आणि तिला हवं ते करू देताय, ती तुमच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटते, असं वगैरे लोक बोलायचे. आई वडील स्वतःच्या स्तरावर ऐकून घ्यायचे आणि सोडून द्यायचे. माझ्यापर्यंत फार कधी काही येऊ दिलं नाही. फार क्वचित अगदी सिलेक्शन झाल्यानंतर कधीतरी आईच्याकडून मला सांगण्यात आलेलं आहे की हे असे असे म्हणायचे पण आता बघा कसं बोलतात वगैरे. तर आता सगळे असं बोलतात की आम्हाला माहिती होतं तू नक्की काहीतरी भारी करणार. पण त्या टप्प्यांवरती मला घरी जायची भीती वाटायची. म्हणजे मी जेव्हा लॉ सोडलं तर मग आता, आणि पुण्यामध्ये असं होतं की पुण्यात माझ्या आकर्षणाचे खूप विषय होते. खरं या शहराने
आज माझी जी काही आयडेंटिटी आहे ती या शहरानंच मला दिली आहे. मी इथं आले नसते तर मला कधीच कळलं नसतं की हे क्षेत्र मला आवडतंय आणि मी इथं गेलं पाहिजे. मी जोपर्यंत ठरवलं नव्हतं आणि फुल फ्लेज फोकस केलं नव्हतं तोपर्यंत इथल्या आजूबाजूच्या सगळ्या गड किल्ल्यांवरती ट्रेकिंगला जाणं हा माझा खूप आवडीचा छंद होता. त्याचप्रमाणे जी सगळे फ्रीमध्ये कार्यक्रम असतात, मग ते कुठलाही संगीताचा कार्यक्रम असू देत किंवा कविता वाचनाचा असू देत, असे सगळे कार्यक्रम मी रोज वर्तमानपत्रांमध्ये कुठं कुठं आहे हे वाचायचे. आणि त्यावेळेला माझ्या मैत्रिणीची एक जुनी खटारा स्कूटी होती, तिच्यावर बसून आम्ही जायचो, कधी कधी बसून कधी कधी ढकलत, असे आम्ही त्या ठिकाणी पोहोचायचो. त्यामुळे एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजकडे माझा खूप जास्त भर होता. आणि म्हणून मी कुठेतरी असा विचार केला की आपण पुण्यामध्ये राहिलो तर आपण हे करत राहू, आपल्याला कदाचित फोकस करता येणार नाही. आणि सिॲकची संधी चालून आली. मी मुंबई सिॲकची एंट्रन्स दिली, त्यामध्ये मी सिलेक्ट झाले आणि मग सिॲकमध्ये 1 वर्ष राहून मी अभ्यास केला आणि त्या माझ्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी ऑल इंडिया रँक 198 IPS आणि महाराष्ट्र काडर हे मिळवू शकले. तर त्यावेळेला मुंबईतून मला घरी जायची भीती वाटायची की आपण घरी गेलो तर आपल्याला आजूबाजूचे लोक काय विचारतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण कशी देणार. कारण ते प्रश्न असे असायचे की आता किती दिवस चालणार आहे, मग तू कधी सिलेक्ट होणार आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ह्या प्रश्नाची उत्तरं देताच येत नसतात. त्यामुळे यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे कष्ट, खूप प्रामाणिक कष्ट. ते जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला यश नक्की मिळेल. UPSC ही एक अशी वाटचाल आहे की जी तुम्हाला प्रवासादरम्यानच इतकं काही शिकवते की तुम्ही अगदी अंताला तुमच्या हाती UPSCचं पद नाही लागलं तरी त्याच्या व्यतिरिक्त इतर परीक्षांची पदं तुम्हाला देऊन जाऊ शकते. तेही नाही लागलं आणि तुम्ही तुमच्या मूळ फील्डवरती परत आलात तरी मला वाटतं जीवनाकडे बघण्याचा एक इतका सकारात्मक, चांगला आणि बॅलन्स्ड व्ह्यू ती तुम्हाला देऊन जाते, इतका चांगला दृष्टिकोन ती तुम्हाला देऊन जाते की तिचा प्रवास खडतरपणे करणं, त्याच्यासाठी कष्ट घेणं ही इटसेल्फ खूप मोठी अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. मी परीक्षा देताना UPSC करायची असं ठरवलं होतं. माझा कॉन्फिडन्स खूप चांगला होता त्या टप्प्यावरती की आपण UPSC करू शकू. त्याची 2-3 कारणं आहेत. लहानपणी MTS NTSच्या परीक्षा असतात, त्यामध्ये पण मी शेवगावमधून मेरिट होल्डर होते आणि त्यापैकी एका परीक्षेला तर मी एकटीच सिलेक्ट झालेले होते. त्यामुळे माझा होता असा कॉन्फिडन्स की आपण हे करू शकू. किंवा 10वीचा मेरिट लिस्टमध्ये 23 वर्षात कोणीच आलेलं नव्हतं, मग 23 वर्षांनी मी आले आणि एकटीच आले. त्यामुळे माझा कॉन्फिडन्स होता की आपण हे अशा प्रकारच्या काहीतरी डिफिकल्ट गोष्टी करू शकतो. त्यामुळे त्या टप्प्यावर आपण UPSCच करायचं असं मी ठरवलेलं होतं आणि त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळाला. जे बिना अभ्यासाची एक प्रिलिम्स गेली पण अभ्यास करून जी दिली ती क्लिअर पण झाली. त्याच्यामुळे असं फारसं मला यावर विचार नाही करावा लागला. पण कदाचित अगदी 4-5 अटेम्प्ट मी दिले नसते ह्याचे. म्हणजे मी जे स्वतःच्या मनाशी ठरवलेलं होतं की आपण 2 ते 3 खूप प्रयत्न करून अटेम्प्ट देऊ, त्यात झालं तर चांगली गोष्ट आहे, नाही झालं तर आपण लॉ पूर्ण करू आणि प्रॅक्टिस करू असं माझ्या डोक्यात होतं. पहिल्यांदा ऑनलाईन मेन्सचे फॉर्म भरले गेले. त्यापूर्वी ते फिजिकली भरले जायचे. आमच्या वेळेला पहिल्यांदा ते ऑनलाईन भरले गेले. मग आम्ही एका सायबर कॅफेमध्ये ते फॉर्म भरत होतो आणि 4-5 वेळेला असं झालं की ते फॉर्मचे 7-8 पेजेस होते. पहिलं सबमिट केलं की नेक्स्ट ओपन व्हायचं. तर असं 7व्या पेजपर्यंत आम्ही यायचो आणि इंटरनेटमध्ये प्रॉब्लेम व्हायचा. असा 10-12 वेळेला फॉर्म भरला आणि मग मला कंटाळा आला. मग माझी मैत्रीण बसली फॉर्म भरायला. आम्ही दोघी होतो, क्षिप्रा आगरे, जी पुढच्या वर्षी खूप चांगल्या रँकनं IAS झाली. आता गुजरातमध्ये ती आहे, वडोदरामध्ये. तर ती आणि मी होतो. मग मी बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर कधी तिचा ओपन करायचे, कधी माझा ओपन करायचे. पण आमच्या दोघींचा अगदी शेवटाला आला की इंटरनेटचा प्रॉब्लेम व्हायचा. देन ती बसली. मग तिनं घाई भरायला सुरुवात केली की आता तेवढा वेळच लागू नाही द्यायचा, जेवढा वेळ इंटरनेट कंटिन्यू चालतंय तेवढ्यातच आपण ते करायचं. आणि त्याच्यात पहिला फॉर्म माझा घेतला भरायला आणि एका फॉर्मवरती माहिती न भरताच सबमिट झाला. आणि माहिती कोणती मिस झाली होती? ग्रॅज्युएशनचे डिटेल्स, जो तुमच्या मुळात तुमच्या परीक्षा देण्याचा प्री क्रायटेरिया आहे तो की तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजे. तर ग्रॅज्युएशनचंच पेज नेमकं बिना भरता सबमिट झालेलं होतं आणि त्यामुळे मी आशाच सोडून दिली होती की मला आता MS हॉल तिकीट येणारच नाहीये म्हणून. आणि तसं झाल्यामुळे मी बरेच 10-15 दिवस खूप डिस्टर्बन्समध्ये काढले मला. कारण त्या फॉर्मची नंतर आपण प्रिंटही काढून घेतो आपल्या पुराव्यासाठी आणि मला ते क्लिअर दिसत होतं की आपण जी अनावश्यक किंवा टाळण्याजोगी माहिती होती ती सगळी भरली आहे आणि जी महत्त्वाची माहिती आहे ती सोडली आहे. आणि ते ऑनलाईनचं पहिलं वर्ष असल्यामुळे आता जसं आहे की जे कंपल्सरी गोष्टी आहेत त्या भरल्याशिवाय फॉर्मच सबमिट होत नाही.
ते पहिलं वर्ष असल्यामुळे तिथं पण काहीतरी लिमिटेशन्स त्या साईटच्या होत्या आणि तो फॉर्म माझा कोरा गेलेला होता. मग 15 दिवसांमध्ये आम्ही बरीच चौकशी केली की मला हॉल तिकीट येणार आहे का नाही. मग मी UPSCला बऱ्याच वेळेला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे अशा प्रकारची तक्रार देणारी मी पहिलीच व्यक्ती होते, त्यामुळे मला UPSCकडे पण कोणी त्याचं उत्तर सांगू शकत नव्हतं. मग आमचा एक मित्र दिल्लीमध्ये त्यावेळेला नोकरीला होता. मग त्याला मी UPSCला तू जाऊन प्लीज कुणाला तरी विचारू शकतोस का हे की माझं हॉल तिकीट येणार आहे का नाही. आणि मग त्यानं खूप फॉलोअप घेतला. 4-5 दिवस UPSCमध्ये जाऊन त्यानं विचारलं की अशी चूक झालेली आहे, याचं हॉल तिकीट येणार आहे का नाही एवढंच सांगा फक्त. आणि फायनली त्याला ते उत्तर मिळालं की ज्या व्यक्तीनं प्रिलिम्स क्लिअर केलेले आहे, फॉर्म भरण्यात थोडीशी चूक झालेली आहे, ज्याची माहिती आम्ही नंतर सादर करून घेऊ शकतो, त्याच्यासाठी मेन्स देण्याचा त्याचा अधिकार आम्ही हिरावून घेणार नाही. आम्ही चर्चा केलेली आहे आणि आम्ही संधी देऊ. आणि तेवढ्या शब्दावरती मी परत मेन्सचा अभ्यास सुरू केला. त्यामुळे अगदी जे खूप उत्साहाचे सुरुवातीचे 15-20 दिवस असतात रिझल्ट लागल्यानंतरचे, तर मी अजिबातच अभ्यास केलेला नाही. त्याच्यामुळे तुमचं शेड्यूल बनवून घ्या. शेड्यूल कसं बनवावं, तर आपल्याला सिलेबस माहिती असतो. त्या सिलेबसमध्ये तुम्ही सर्वप्रथम आपली पुस्तकं सिलेक्ट करावी की मी कोणती कोणती पुस्तकं याच्यासाठी वापरणार आहे. मग त्या पुस्तकाचे चॅप्टर बघावेत की त्या पुस्तकाला किती चॅप्टर आहेत. अशा रीतीने तुम्ही एक टोटल आकडा काढावा की मला इतक्या दिवसांमध्ये इतके चॅप्टर कव्हर करायचे, म्हणजे मी प्रत्येक दिवसाला किती चॅप्टर कव्हर केले पाहिजे. आणि ह्या चॅप्टरचं गणित जर तुम्ही एक विषय घेतला आणि त्याला संपवलाय असं करण्यापेक्षा जर असं केलं की 2-3 विषय ॲट वन टाइम तुम्ही सुरू ठेवले, 2 चॅप्टर हिस्ट्रीचे, 2 चॅप्टर ह्याचे, 3 चॅप्टर ह्याचे, अशा पद्धतीने केलं तर तुम्ही पॅरलल सगळ्या विषयांना समोर घेऊन जाता. आणि शेड्यूल बनवताना मी 2 टप्प्यांमध्ये बनवलं होतं. एक होतं पहिलं रीडिंग आणि दुसरं होतं रिव्हिजन. तर रिव्हिजनचे पण पुन्हा 2 टप्पे होते, फर्स्ट रिव्हिजन आणि सेकंड रिव्हिजन. आणि थर्ड रिव्हिजन ही मी पेपरला जाताना केली. तर मला त्याचा खूप फायदा झाला की तुम्ही एकदा वाचता तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सेकंड रिव्हिजन करता त्याची, तेव्हा तुमचा खूप कॉन्फिडन्स वाढतो, कारण तुम्हाला जवळपास 40-50% गोष्टी आठवत असतात. तुम्हाला छान वाटतं. म्हणजे एखादं पेज वाचत असताना त्या पेजवर पुढं काय लिहिलंय हे जेव्हा तुम्हाला आधीच आठवतं ना, त्याचा खूप कॉन्फिडन्स बूस्ट होतो तुमचा की अरे मला माहिती आहे या पुस्तकात काय लिहिलंय. आणि मग फर्स्ट रिव्हिजन नंतर जेव्हा तुम्ही सेकंड रिव्हिजन करता तर त्याला मुळात वेळ खूप कमी लागतो आणि तुमचा आणखी कॉन्फिडन्स वाढतो की अरे मला तर 70% या गोष्टीतलं आठवतंय. आणि मग पेपरला जाण्याच्या दिवशी तर तुम्ही फक्त पुस्तकं चाळता, तुम्ही पेज बघता आणि तुम्हाला कळतं ह्यात काय लिहिलेलं आहे. माझी सवय अशी होती की मी नोट्स नाही बनवायचे, कारण माझा रायटिंग स्पीड खूप कमी होता. त्याचा तोटा मला मेन्समध्येही खूप झाला, कारण मला बरेच प्रश्नांची उत्तरं लिहायला वेळच नाही मिळाला. जनरल स्टडीजचं तर मी पहिला पेपर 300 पैकी 160 मार्कांचा अटेम्प्ट केला आणि दुसरा पेपर 300 पैकी फक्त 175 किंवा 170 मार्कांचा अटेम्प्ट केला. म्हणजे माझा मुळात अटेम्प्टच 50-55% फक्त होता. परंतु ह्या पहिले 2 पेपरचा अनुभव घेऊन पुढे जरा उत्तरं शॉर्ट करत नेणं, जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह बनवणं आणि जास्तीत जास्त कव्हर करण्याचा मी ऑप्शनल्समध्ये प्रयत्न केला. त्याला मला बऱ्यापैकी यश आलं. हिस्ट्री आणि मराठी पेपर्समध्ये फक्त माझं 300 पैकी 50 ते 60 मार्कांचं लिहायचं राहिलं, बाकीचं मी अटेम्प्ट करू शकले. पण हा माझा दुर्गुण असल्यामुळे मी नोट्स काढवण्यात वेळ नाही घालवायचे. मी तिथंच कीवर्ड्स लिहायचे. वरती जो समास असतो, साईडला जो समास असतो, त्याच्यामध्ये कीवर्ड्स लिहिण्याची माझी आवड होती. त्याच्यामुळे शेवटच्या रिव्हिजनमध्ये फक्त कीवर्ड्स पाहिले की तुम्हाला कळायचं की पेजमध्ये काय आहे. आणि म्हणून पेपरला जाताना मी खूप कॉन्फिडंट होते की आपण जे काही पूर्वी अभ्यास केलाय ते सगळं आता आपल्याला आठवतंय. तर ही एक ट्रिक आहे, ज्याला ही स्वभावाला सुटेबल वाटते ते लोक ही ट्रिक वापरू शकतात. खरं म्हणजे मलाही इंग्रजी फारसं विशेष येत नव्हतं त्यावेळेला. आताही फार येतं असं मी म्हणणार नाही, पण आता काम चलावं येतं आणि त्यावेळेला तेही येत नव्हतं. आणि म्हणून अटेम्प्ट मराठीतून केलेलं होतं. मेन्सची लँग्वेज मराठी होती, इंटरव्ह्यूसाठी लँग्वेज मराठीच दिलेली होती. इंटरव्ह्यू पॅनलमध्ये शशी उबान त्रिपाठी मॅडमचं पॅनल होतं. आय थिंक माझ्या इंटरव्ह्यू नंतर पुढच्या वर्षी त्या रिटायर झाल्यात, सो दॅट पॅनल इज नॉट देअर नाव. परंतु त्या पॅनलमध्ये एक त्यांनी दुभाषी बसवलेला होता आणि पहिल्या 1-2 उत्तरांमध्ये मला असं कळलं की अत्यंत चौकोनी चेहऱ्याने आणि काही हावभाव न देत ते आपले उत्तरं पुढे सांगत आहेत. म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली की मॅम, विथ ड्यू रिस्पेक्ट टू हिम, आय वुड लाईक टू ट्राय ऑन माय ओन. तर त्यांना मुळात त्याचंच फार कौतुक वाटलं, कारण त्यांनी माझा जो पूर्ण बायोडाटा त्यांच्यासमोर होता त्यात त्या बघू शकत होत्या की मी मेन्स पण मराठीमध्ये दिलेली आहे आणि माझं शिक्षणाचं माध्यम हे BSc बायोटेक्नॉलॉजी इंग्रजी होतं, लॉ सुद्धा इंग्रजी होतं, पण 12वी पर्यंत मला मराठी हे विषय होते. त्याच्यामुळे मॅडमनी त्याचं कौतुक केलं, वाव व्हेरी गुड, आणि म्हणून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर खरं तर मला
माझा जास्त फोकस जो होता तो मटेरियलवरती असल्यामुळे आपण किती करेक्ट इंग्रजी बोलत आहोत याकडे मी फारसं लक्ष दिलं नाही. एकदा ठरवल्यानंतर मी जसं मला जमेल तशा इंग्रजीमधून बोलले, परंतु माझा इंटरव्ह्यू संपल्यानंतर त्यांनी मला ही कॉम्प्लिमेंट दिली की तू चांगलं इंग्रजी बोलतेस, तू मेन्स सुद्धा इंग्रजीतून दिली असतीस तर चाललं असतं, कदाचित तुला मदत झाली असती. मी बाहेर आल्यानंतर त्याचा विचार केला तर खरंच मला असं पटलं की आपण इंग्रजीतून मेन्स दिली असती तर आपल्याला त्याचा जास्त फायदा झाला असता. त्याचं कारण हे आहे की आपण द हिंदू असेल किंवा अनेक पुस्तकं असतील जी इंग्रजीतून रेफर करत असतो, NCERT जे असेल ते आपण इंग्रजीतून रेफर करत असतो. आणि जेव्हा मी मराठीमध्ये मेन्स लिहित होते तेव्हा मला बरेच शब्द इंग्रजी आठवायचे आणि त्याला पर्यायी मराठी शब्द मला आठवायचा नाही. काही ठिकाणी जिथं आठवला तिथं 5-10 सेकंद आठवून मी मराठी लिहिण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी मी इंग्रजी शब्द तसाच्या तसा लिहिला. त्यामुळे इंग्रजीत जर अटेम्प्ट केलं असतं तरी चाललं असतं, कारण अभ्यासाचं माध्यम हे इंग्रजी आहे असं मला वाटलं. परंतु इंटरव्ह्यूमध्ये तरी मी इंग्रजीत बोलण्याचं धाडस त्या आयत्या क्षणी दाखवू शकले आणि मटेरियलवरती फोकस करून भाषेवरती तेवढंसं फोकस न करता मी त्यांच्यासमोर स्वतःला प्रेझेंट करू शकले, याचा मला खूप आनंद आहे. कदाचित मी त्या इंटरप्रिटरच्या माध्यमातून बोलत राहिले असते तर कदाचित माझा स्कोर कमी झाला असता, कारण आपण जे बोलत असतो त्याच्यामध्ये आपल्या बोलण्याचे जे हावभाव असतात किंवा वाक्यातले जे चढ उतार असतात ती भावना एक्झॅक्टली पॅनलपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण ती टेस्ट तुमच्या नॉलेजची नाही आहे, ती टेस्ट तुमच्या पर्सनॅलिटीची आहे. आणि तुमची पर्सनॅलिटी हे फक्त तुम्ही बोलत असतानाच कळू शकते. मी बोलत आहे आणि मॅडम सांगत आहेत त्याच्यावरून माझी पर्सनॅलिटी कळण्यात खूप मर्यादा येतात. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही सुद्धा जर तुमच्यावरती इंटरव्ह्यूमध्ये अशी वेळ आली आणि इफ यू फाइंड की इंटरप्रिटर सोबत तुम्ही तेवढे कम्फर्टेबल नाही आहात आणि जरी तुम्ही मराठीतून परीक्षा देत असाल तरी तुम्ही डायरेक्ट पॅनलशी बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हिंदीची सुद्धा मदत घेऊ शकता. त्यांनी स्वतःहून मला ही सूटही दिली होती की तू हिंदीत सुद्धा शिफ्ट होऊ शकतेस. परंतु मुळात मी भाषेवर लक्ष न दिल्यामुळे संपूर्ण इंटरव्ह्यूमध्ये मी स्वतःही हिंदी कुठे वापरलं नाही. मी इंग्रजीमध्येच त्यांच्याशी बोलले आणि चांगला इंटरव्ह्यू झाला. मॅडमच्या पॅनलवरचे त्या वर्षीचे हायेस्ट मार्क्स मला आहेत. कंपल्सरी इंग्रजीचा जो पेपर असतो ज्याच्यामध्ये 10वी-12वीच्या लेवलचं इंग्रजी असतं त्याच्यासाठी त्याचीच फक्त रिव्हिजन केली होती. अशी वेगळी काही इंग्रजीची तयारी केली नाही. पण मुळात तुम्ही जर परीक्षाच इंग्रजीत द्यायची ठरवली तर ऑटोमॅटिकली तुम्ही जे वाचता किंवा लिखाणाची जी प्रॅक्टिस करता किंवा वर्तमानपत्र आपण इंग्रजीमध्ये वाचत असतो आणि आपण आपल्या ग्रुपमध्ये जर इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला आणि सराव केला तर मला वाटतं इंग्रजीसाठी आणखी वेगळं काही करण्याची गरज नाही. म्हणजे अगदी जे इंग्रजीचे कोचिंग देणारे लोक आहेत ते सुद्धा आपल्याला जास्त करून वर्तमानपत्र इंग्रजीमधले वाचा, इंग्रजी न्यूज ऐकण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा. ह्याच 3 ट्रिक्स सांगतात. कारण भाषा ही सरावाची गोष्ट आहे, भाषा ही बुद्धिमत्तेची गोष्ट नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ IITs मध्ये भाजी विकणारा सुद्धा इंग्रजी बोलतो, कारण तो सरावाचा प्रश्न आहे. भाषा हा सरावाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगदी वाचलं कितीही पण तुम्ही बोलला नाहीत तर तुम्ही कम्फर्टेबली बोलू शकत नाही. तुम्ही एकदा बोलायला सुरुवात केली की सुरुवातीला तुम्हाला थोडंसं जड जाऊ शकतं, पण तुमचा बोलण्यातून सर्वाधिक सराव होतो, ऐकण्यातून सर्वाधिक सराव होतो. त्याच्यामुळे मला वाटतं ते करावं. आणि तसं कंपल्सरी इंग्लिशसाठी किंवा CSATमध्ये जे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन वगैरे येतात त्याच्यासाठी 10वी-12वीच्याच लेवलचं इंग्रजी असतं, त्यापेक्षा डिफिकल्ट ते नाही आहे. आपण हे जे MPSC UPSC करतो त्याच्यातला जो ॲक्च्युअल म्हणजे अभ्यासक्रम असतो त्याचा प्रत्यक्ष अधिकारी म्हणून काम करताना आपल्याला कसा फायदा? त्याचा खूप फायदा होतो. ॲक्च्युली हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला UPSC तुमचं काय टेस्ट करत असते, मोठ्यात मोठी गोष्ट कॉम्प्रेस करून तुम्ही कशी सांगू शकता आणि छोट्यात छोटी गोष्ट तुम्ही एलॅबोरेट करून कशी सांगू शकता. जे पुस्तकात नाहीच अशावरती 60 मार्कांचा प्रश्न येतो कधी कधी. सगळी पुस्तकं चाळा, त्याच्यावर 4 ओळी लिहिलेल्या सापडतील, त्याच्यावर तुम्हाला 60 मार्कांचा प्रश्न येतो. आणि ज्याच्यावर चॅप्टर पुस्तकं लिहिली आहेत अशावर तुम्हाला कधी कधी 2 मार्कांचा सुद्धा प्रश्न येतो. त्याच्यामुळे इट इज ऑल अबाउट अनालायझिंग द थिंग्स, एलॅबोरेटिंग द स्मॉलर थिंग्स, कॉम्प्रेसिंग द बिगर थिंग्स. आणि हे त्यालाच जमतं ज्याला त्याचं अंडरस्टँडिंग आहे. ज्याला अंडरस्टँडिंग आहे तो विषयाला कसंही तोडून मोडून पुन्हा त्याला जोडू शकतो. आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न असतात, एलॅबोरेट असतो, डिस्कस असतो, क्रिटिकल ॲनालिसिस असतो, क्रिटिसाइज असतो, वर्णन लिहा, थोडक्यात सांगा. तर ज्याला प्रश्न कळतो तो त्याला अटेम्प्ट करू शकतो.
त्यामुळे सगळ्यात UPSC मधली ट्रिकी गोष्ट जी आहे ना, ते सिलेबस कळणे, सिलेबस लक्षात असणे, सिलेबस कव्हर करणे आणि प्रश्न कळणे आणि त्याप्रमाणे त्याला उत्तर देणं. विचारलंय ते आपल्याला सांगता आलं पाहिजे, आपल्याला येतंय ते आपण लिहून उपयोग नाहीये त्याच्यामध्ये. त्यामुळे ही सगळी UPSCची एकंदर प्रश्न विचारण्याची किंवा टेस्टिंगची पद्धती आहे. आणि हा जो सर्व प्रकारचा अभ्यास आहे तो तुम्हाला एक सर्वंकष दृष्टिकोन कसा देता येऊ शकेल म्हणून तुम्हाला जनरल स्टडीजमध्ये सर्व विषयांचे बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे आणि ज्या तुम्हाला उपयोगाला पडतात. आता उदाहरणार्थ सांगते, UPSCच्या बाबतीमध्ये चुकूनही काहीतरी ऑप्शनला सोडणं ही गोष्ट करू नका, की हे आम्ही सोडलंय आणि हे सोडून आता उरलेलं जे काही येईल ते आम्ही अटेम्प्ट करू, असं करू नका. माझे 2-3 उदाहरणं सांगते. आयुष्यामध्ये ऑप्शनल काही असू शकत नाही. खूप लहानपणी मला शेजाऱ्यांचा कुत्रा चावला होता, तेव्हापासून मला कुत्र्याची प्रचंड भीती वाटायची, आजही थोडीफार वाटते. तर म्हणजे कुत्रा हा प्राणी मला अजिबातच आवडत नाही. मी लोक जेव्हा असं कुत्र्याचे फार लाड वगैरे करतात तेव्हा मला त्यांचं फारच आश्चर्य वाटतं की तुम्ही कसं काय असं करू शकता. आणि झालं काय की अशा पद्धतीने कायम कुत्र्यांपासून दुरावा ठेवणारी मी जेव्हा 2 वर्षांपूर्वी SP टेक्निकल सर्व्हिसेस म्हणून CID मध्ये रुजू झाले, त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातल्या श्वान पथकाचे 250 डॉग्स हे माझ्या अंडर काम करत होते. मग त्यांच्या स्पर्धा घेणं, त्यांच्या ट्रेनिंग्स घेणं, त्यांच्या ट्रेनर्सच्या ट्रेनिंग्स घेणं, त्यांच्यासाठी नवीन आपल्याला ट्रेनिंग सेंटर दौंडला सुरू करायचं आहे, तर ते जे इंजिनिअरिंग स्ट्रक्चर आहे, ते मी इंजिनियर नाही आहे पण त्यांचं ते स्ट्रक्चर तयार करण्यापासून सगळं मला करावं लागलं. 3-4 प्रकारचे ब्रीड आहेत जे महाराष्ट्र श्वान पथकामध्ये वापरतात. एक लॅब्राडोर आहे, जर्मन शेफर्ड आहे, बेल्जियन मेलेनवा इंट्रोड्यूस करण्याचं काम मी केलंय, जो सगळ्यात सगळ्यात टेरिफिक डॉग आहे तो. म्हणजे तो 2008 साली सैन्यामध्ये इंट्रोड्यूस केला गेला होता आणि त्यांना त्याला युथनाइज करून संपवावं लागलं बिकॉज दे कुडंट कंट्रोल इट. मग CRPFने आत्ता तो रिसेंटली इंट्रोड्यूस केला आणि पोलीसमध्ये सुद्धा ॲटलिस्ट नक्षल भागामध्ये तरी आपल्याला तो वापरता येईल का याच्यासाठी आम्ही तेव्हा विचार करत होतो. आणि ते बेल्जियन मेलेनवा जे सगळ्यात फेरोशियस डॉग्स आहेत ते इंट्रोडक्शन करण्याचं काम मी तेव्हा केलं. त्यामुळे जीवनात काहीच ऑप्शनल असू शकत नाही. तुमच्या समोर काय दत्त म्हणून उभं राहील तुम्ही सांगूच शकत नाही. UPSC मध्ये मी इकॉनॉमिक्स हा विषय असाच सोडलेला होता. थोडंफार जेवढं कळलं तेवढा अभ्यास केला, बाकी काही मला इकॉनॉमिक्स अजिबात येत नाही, कळत नाही, समजत नाही, आवडत पण नाही. आणि मग जेव्हा मी SP टेक्निकल सर्व्हिसेस म्हणून CID मध्ये आले तेव्हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा इकॉनॉमिक घोटाळा हा माझ्याकडे तपासाला आला आणि त्याआधी सोडलेलं सगळं नंतर मग अभ्यास करावा लागला. त्याच्यामुळे काहीच सोडू नका, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर कामी येत असतात. तुम्ही म्हणाल इतिहासाचा काय उपयोग होतो, खूप उपयोग होतो. कधी कधी तुम्ही जेव्हा लोकांशी बोलत असताना तेव्हा तुम्हाला त्या लोकांशी स्वतःला रिलेट करण्यासाठी त्यांची पार्श्वभूमी माहिती असावी लागते. मराठीमध्ये आम्ही संत परंपरा शिकलो होतो. 2 वर्ष मी आळंदीची वारी केली, आषाढी आणि कार्तिकी. मला खूप चांगला संवाद साधता आला लोकांशी. मला अभंग पाठ होते, मला लोकांशी ते अभंगाचं हे सांगून बोलता यायचं की मला हे सहज खूप बोलता यायचं की हा आनंदाचा सोहळा आहे म्हणून. हे आनंदाचा सोहळा हे वाक्य अधिकाऱ्याच्या तोंडी तेव्हाच येऊ शकतं जर त्याला संत परंपरा माहीत असेल. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला त्या ठिकाणाशी स्वतःला रिलेट करण्यासाठी या सगळ्या ज्ञानाचा फार चांगला वापर होतो. तुम्ही भूगोल शिकता, तुम्ही एन्व्हायरमेंटल सायन्सेस शिकता. आज जेव्हा तुम्ही कुठेतरी वाहनं कमी करण्याची का गरज आहे असं ट्रॅफिक DCP म्हणून बोलत असता आणि जेव्हा तुम्हाला हे सगळं ओझोन लेअर आणि ऑक्सिजनचं प्रमाण, CO2चं प्रमाण, त्याचे शरीरावरती होणारे दुष्परिणाम हे सगळं बोलता येतं, त्याचं पर्सेंटेज सांगता येतं, त्याच्या फॅक्ट्सवरती बोलता येतं, त्यावेळेला लोक तुमच्यावर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे शिक्षण कुठलंच वाया जाणार नाहीये. हे सगळंच्या सगळं तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये कामं येतं. तुम्ही IPS म्हणून जा, नाहीतर IAS म्हणून जा किंवा इतर कुठल्याही सर्व्हिसेसमध्ये म्हणून जा. तुम्हाला समाजाच्या अंडरस्टँडिंगसाठी हे सगळ्या बेसिक गोष्टी खूप गरजेच्या आहेत. किंवा आज तुम्ही स्वच्छ भारत अभियानामध्ये उदाहरणार्थ आमच्या CP सरांचा आता बाईट रेकॉर्ड केला गेला रिसेंटली. ते बोलू शकतात त्या बाईटमध्ये कारण त्यांनी सुद्धा विज्ञान स्टडी केलेलं आहे. आता आम्ही पोलीस झालो, आता आम्हाला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही असं जर तुम्ही म्हणालात तर अशा छोट्या छोट्या अपील्स करताना सुद्धा तुम्हाला अडचण निर्माण होईल. तेवढं बेसिक नॉलेज तुम्हाला असलंच पाहिजे आणि त्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती उपयोग होतो. त्याच्याबाबत अजिबात शंका बाळगू नका. अजून एक छोटं सांगते,
पुण्यामध्ये मी आता माझं हे 3रं वर्ष आहे की मी पुण्यात राहते. मी CID मध्ये असताना 1 वर्ष पुण्यात होते, त्यानंतर ॲडिशनल SP पुणे ग्रामीण, आणि आता हे 3रं वर्ष माझं सुरू आहे पुण्यातलं. तर मी आणि हजबंड स्कूटीवरती पुण्यात फिरतो, कारण आम्ही दोघंही स्टुडंट म्हणून पुण्यात राहिलोय. सिव्हिजमध्ये आम्हाला कोणी ओळखत नाही आणि वी रिअली एन्जॉय लाईक अ स्टुडंट लाईफ. तर मी जात असताना मला बऱ्याचदा किशोर सांगायचे की हा 1 वे आहे बरं का, लक्षात ठेव, ही नो एंट्री आहे बरं का, हे लक्षात ठेव. आणि मी म्हणायचे मी का ठेवू लक्षात, जेव्हा मी ऑफिशियली कामासाठी फिरते तेव्हा माझे ड्रायव्हर गाडी चालवतात आणि मी लक्ष देण्याची गरज नाही आहे. अँड देन आय बिकेम ट्रॅफिक DCP ऑफ दिस सिटी. म्हणजे माझ्या सगळ्या पोस्टिंगची मी तुम्हाला उदाहरणं सांगू शकते. जी गोष्ट तुम्ही अवॉइड करण्याचा प्रयत्न करता, किंवा मी का लक्षात ठेवू हे रस्ते, आज सगळे चौक पाठ करावे लागलेत मला. लोक तक्रार करतात अमुक अमुक चौकात अमुक अमुक झालं, त्यांची अडचण सोडवायची असेल तर आधी चौक तरी माहीत असावं लागेल की नाही. सगळे चौक पाठ आहेत आता पुण्यातले. साधं नो एंट्री सुद्धा लक्षात ठेवत नव्हते, 1 वे सुद्धा लक्षात ठेवत नव्हते. कधीच लक्ष रस्त्यावर दिलं नाही, कारण मी कधीच ड्राईव्ह केलं नाही. ऑफिशियल कामासाठी ड्रायव्हर ड्राईव्ह करणार, अनऑफिशियल कामासाठी हजबंड ड्राईव्ह करणार, आणि आपण लक्षच द्यायचं नाही. आणि मग एक दिवस ऑर्डर निघते की तेजस्वी सातपुते आता शहराच्या DCP ट्रॅफिक आहेत. आणि मग 1 महिना माझं तेवढंच काम होतं फक्त. मग त्यावेळेला मला घरचे सगळे चिडवायचे, बघा आता कसं सगळं लक्षात ठेवता आहे, आता कसं सगळं लक्षात ठेवावं लागतंय. सो डोंट कीप एनिथिंग ऑप्शनल. तुम्हाला या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि याव्या लागतात. आणि जर तुम्ही सोडल्या तरी लाईफच्या कुठल्याही टप्प्यावरती तुम्हाला ते शिकाव्या लागू शकतात. मी प्रयत्न करते की घरी गेल्यानंतर आपल्याला बाहेरचे सगळे ताण विसरता यावेत, आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर खरं म्हणजे मला घरचे काही ताण नाहीत, कारण माझे सगळेच घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत. माहेरचे लोक खूप सपोर्टिव्ह आहेत, सासरचे लोक खूप सपोर्टिव्ह आहेत. माझी अगदी 4.5 वर्षांची कन्यासुद्धा खूप सपोर्टिव्ह आहे. ती इतर दिवशी मी शूज घालण्याच्या आधीच बाय करायला सुरुवात करते. युनिफॉर्म चढवल्या आई बाय 4 वेळेला मला ती बाय करून जाते बाहेर निघण्यापर्यंत. त्यामुळे ती इतकी आनंदाने बाय करते. अगदी रविवारच्या दिवशी जर मी तिला प्रॉमिस केलेलं असेल की आपण रविवारी इकडे जाणार आहे, आणि मग जर मला बाहेर पडावं लागलं, तेवढा फक्त ती चिडचिड करते की आई तू रविवारी पण का जातेस बाहेर, तू रविवार तरी मला देत जा. तो एक खूप इमोशनल क्षण असतो, पण अदरवाईज ती कधीच मला अटकाव करत नाही, आणि फॅमिलीज अजिबात करत नाहीत. त्यामुळे तिथं मला अजिबात अडचण नाही आहे. पण मी हा प्रयत्न करते की मी एकदा घरी गेल्यानंतर मला 100% घरच्यांना न्याय देता यावा, आणि मी बाहेर पडेल त्यावेळेला मला घरचं सगळं विसरून 100% कामाला न्याय देता यावा. आणि मग त्याच्यातून जेव्हा असं शनिवार कधी किंवा रविवार थोडे रिलॅक्स क्षण मिळतात, त्यावेळेला मी माझ्या आवडीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. खरं म्हणजे ट्रॅफिकला आल्यापासून माझी गाणी ऐकण्याची सवय खूप कमी झाली आहे, कारण आमचं वॉकी टॉकी सेटवर कंटिन्यू संभाषण सुरू असतं आणि ते मी कंटिन्यू ऐकत असते. त्यामुळे मला थोडासा विसरही पडलाय की आपल्याला रेडिओ ऐकायचा आहे. पण अदरवाईज मी ट्रॅफिक DCP म्हणून येईपर्यंत माझी प्रवास करत असताना गाणी ऐकण्याची सवय होती, ज्याच्यातून मला प्रचंड रिलॅक्सेशन मिळायचं. मग त्याच्यासाठी माझे 2-3 प्रकारचे पेन ड्राईव्ह पण असायचे. एक गझलचा पेन ड्राईव्ह, एक जुन्या गाण्यांचा, एक रिसेंट सायलेंट गाण्यांचा, आणि जिथं जिथं कव्हरेज असेल तिथं रेडिओ, असं मी ऐकायचं. आणि त्याच्यातून मला खूप रिलॅक्सेशन मिळायचं. ग्रामीणला स्पेशली असताना जुन्नरला जायचं असेल तर 2.25 ते 3 तास लागायचे. ट्रॅफिक जास्त असेल तर 3 तास, अगदीच फास्ट आलो तर 2.25 तास. तर तेवढा वेळ मी मग माझा हा छंद जोपासायचे. त्यामुळे अशा सगळ्या पद्धतीने हा बॅलन्स साधता येतो, आणि आपल्याला हळूहळू सवय लागते. सुरुवातीला थोडीशी ओढाताण होते, नंतर आपल्याला सवय लागते. सुरळीत आणि सुरक्षित ट्रॅफिक हे टार्गेट मी स्वतःसाठी ठेवलेलं आहे. पुण्यामध्ये प्रत्येक वर्षी एकट्या पुण्यामध्ये जवळपास 360 ते 370 लोक हे रस्त्यावरती अपघातांमध्ये मृत्युमुखी पडतात. हे प्रमाण खूप मोठं आहे. एक माणूस जेव्हा रस्त्यावरती मरतो तेव्हा तो एकटा मरत नाही, ते संपूर्ण कुटुंब मरतं, ते कुटुंब उद्ध्वस्त होतं. 25 वर्षाचा एखादा तरुण मुलगा रस्त्यावरती जेव्हा जातो तेव्हा ते आई वडील संपलेले असतात. त्यांच्यासमोर प्रश्न असतो, आपण पुढचं आयुष्य कसं जगायचं. मुलं पोरकी होतात, तसेच पालकही पोरके होतात जेव्हा रस्त्यावरती एखादा मुलगा जातो, एखादी मुलगी जाते. आणि हे आपल्या देशाचं हे जे यूथ आहे, ही आपली पॉवर आहे, ही आपली संपत्ती आहे. ती अशी पद्धतीने निष्कारण रस्त्यावरती मृत्युमुखी पडू नये यासाठी आपल्याला जे प्रयत्न करता येतील ते आपण करायचेत. हे टार्गेट मी स्वतःसाठी ठेवलंय.
त्याच्या व्यतिरिक्त आपण आज पुण्यात बघत असू, कोणालाही जर तुम्ही विचारलं की तुमच्या रस्त्यावरती कंजेशनमध्ये किंवा प्रवासामध्ये किती वेळ जातो, तर मिनिमम वेळ हा 2 तास, जास्तीत जास्त वेळ हा 4-4.5 तास सुद्धा आहे. म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज 3 तास वेळ इथला प्रत्येक व्यक्ती हा रस्त्यावरती घालवत आहे. गुणिले 50 लाख पुणेकर, इतके तास प्रति दिवस आपण वाया घालवतोय. गुणिले 30 किंवा 31 दिवस, एवढे तास महिन्याला, आणि गुणिले 365 इतके तास वर्षाला. हे कोट्यावधी आहेत, कोट्यावधी तास, कोट्यावधी मेन आवर्स आपण प्रत्येक वर्षी वाया घालवत आहोत. याचा खूप चांगला सदुपयोग होऊ शकला असता. हा वेळ जर वाचवता आला, त्यामध्ये कोणी होतकरू विद्यार्थी तेवढा जास्त वेळ अभ्यास करू शकेल, एखादा विचारवंत तेवढा वेळ चांगला विचार करू शकेल, एखादा कलाकार तेवढा जास्त वेळ रियाज करू शकेल, एखादा IT इंजिनियर तेवढा वेळ आपल्या कुटुंबाला देऊ शकेल. या वेळेमध्ये खूप काही होऊ शकतं, खूप काही कन्स्ट्रक्टिव्ह होऊ शकतं, जे आज होत नाहीये. वी आर जस्ट स्टक अप इन द ट्रॅफिक, डुईंग नथिंग, ॲब्सोल्युटली वेस्टिंग आवर टाइम, क्रिएटिंग हेल्थ इश्यूज टू आवर सेल्स. 2 व्हीलरवरती असणारा माणूस किती स्मोक, किती धूळ ह्याचं श्वसन या त्या 2-3 तासांमध्ये करत आहे. त्याच्यातून लोकांना श्वसनाचे प्रॉब्लेम तयार झालेत, प्रदूषणामुळे लोकांना स्किन्सचे प्रॉब्लेम सुरू झालेत. सारखं गाडीवर बसून आणि खड्ड्यांमधून जाऊन किंवा सारखं त्या सिग्नलवरती ताटकळत राहून लोकांना पाठीच्या कण्याचे प्रॉब्लेम सुरू झाले. गाडीमध्ये सारखं क्लच ब्रेक करून लोकांना गुडघ्यांचे प्रॉब्लेम सुरू झाले. या सगळ्यांवरती आपण विचार करणार आहोत की नाही? त्यामुळे ही चळवळ म्हणून समोर यायला पाहिजे. मी जेव्हा कधी बोलते की हे ट्रॅफिक वाहतुकीमध्ये सुधारणा ही पुण्यामध्ये चळवळ म्हणून यायला पाहिजे, कधी लोक हसतात याच्यावरती. ही खरंच मित्रांनो चळवळ म्हणून पुढे आली पाहिजे. आपण एवढे करोडो तास वाया घालतो आहोत रस्त्यावरती, आपण स्वतःसाठी एवढे हेल्थ इश्यूज क्रिएट करतोय. एक आयरिश शहर आहे, मला त्या शहराचं आता नाव आठवत नाहीये, सिओल नावाचं जे आयरिश शहर आहे, त्या शहरामधून जी एक नदी जाते, त्या नदीवर पूर्वी क्रॉस करण्यासाठी 2 ब्रिज होते, एक जाण्यासाठी एक येण्यासाठी. मग त्यांना ते कमी पडायला लागले वाहनांची संख्या वाढल्यावर. मग त्यांनी अजून 2 पॅरलल ब्रिज बांधले, मग तेही कमी पडायला लागले, मग अजून 2 बांधले. असं करत त्यांनी ती नदीच झाकोळून टाकली. मग त्याच्यामध्ये जलपर्णी वाढायला लागल्या, त्यातले प्राणी मरायला लागले, दुर्गंधी सुटायला लागली, रोगराई पसरायला लागली. आणि मग सिओलनं ठरवलं की नो, दिस विल नॉट डू. वाहनांची संख्या अशीच वाढत राहिली तर पुलांची संख्या अशीच वाढवत राहावी लागेल आणि ते कधीच पुरेसं होणार नाहीये. त्यांनी ते सगळे ब्रिज पाडले. तेच नाही, त्यावेळेला बांधलेले सगळे फ्लायओव्हर्स आणि अंडरपासेस पण त्यांनी बंद करून टाकल्या. आणि आज सिओलच्या त्या नदीच्या भोवती तुम्हाला ट्रॅफिक पार्क्स पाहायला मिळतील, बगीचे आहेत, छोटी मुलं खेळतात, लोक सायकलिंग करतात, व्यायाम करतात. जर हे सिओल करू शकतं तर आपण सुद्धा करू शकतो, डेफिनेटली करू शकतो. आज जर आपण हे म्हणत बसायला लागलो की नाही या रोडची विड्थ वाढवावी लागेल, तर अजून 2 वर्षांनी ती विड्थ कमीच पडणार आहे, अजून रोड वाढवावा लागेल, पुन्हा अजून 2 वर्षांनी तो कमीच पडणार आहे. त्यामुळे हा सस्टेनेबल ट्रान्सपोर्टचा मार्ग असू शकत नाही की आम्ही दरवर्षी पुण्यामध्ये 2.5 लाख वाहनं रस्त्यावर नवीन येत आहेत, दरवर्षी 2.5 लाख वाहनं. आणि पुण्यामध्ये इंजिनिअरिंगच्या मर्यादा आहेत. पुणे हे ऐतिहासिक शहर आहे, आपल्याला मिळालेली ऐतिहासिक धरोहर आहे. पुण्याचे काही असे निमुळते रस्ते आहेत की जिथं एका बाजूला एक ऐतिहासिक वास्तू आणि दुसऱ्या बाजूला दुसरी ऐतिहासिक वास्तू आहे, आणि केवळ आम्हाला स्वतःला एक स्वतंत्र वाहन वापरायचं आहे आणि आम्ही वाहनांची संख्या वाढवतच येणार आहोत. म्हणून आपण त्या ऐतिहासिक वास्तूंना टच करण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्याला ती धरोहर दिली, आपणही आपल्या पुढच्या पिढीला देणं गरजेचं आहे. त्यामुळे रोड वाईड करत नेणं आणि वाहनांची संख्या वाढवत नेणं हा सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट मोड असूच शकत नाही. सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट मोड हा वॉक, सायकल अँड यूज दी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम हाच असू शकतो. त्याच्यामुळे आपण आपल्या स्तरावरती, आपल्या नातेवाईकांच्या, आप्तस्वकीयांच्या स्तरावरती यासाठी प्रयत्नरत राहिलं पाहिजे. ही चळवळ म्हणूनच उभी राहिली पाहिजे की आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा, सस्टेनेबल ट्रान्सपोर्टचा उपयोग करू. मला हे निश्चित मान्य आहे की आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टच्याही खूप मर्यादा आहेत, परंतु त्यामध्ये विकास होण्याचं काम सुरू आहे. तुम्ही म्हणाल की चालायचं कुठे? अनेक ठिकाणी स्मार्ट फुटपाथ आता बनत आहेत. कशासाठी बनतायत ते? अनेक लोक म्हणतायत की तुम्ही फुटपाथ वाढवले, तुम्ही रस्ता कमी केला. बरोबर आहे ना, जो माणूस पायी चालतो तो या शहरासाठी फायदेशीर आहे की जो एकटा एक कार घेऊन बाहेर पडतो तो या शहरासाठी फायदेशीर आहे? मग सुविधा कुणाला द्यायला पाहिजे?
त्या वॉकरला सुविधा द्यायला पाहिजे, त्याला वॉकिंगसाठी स्पेस उपलब्ध करून द्यायला पाहिजे, की जो एकटा स्वतःसाठी एक कार घेऊन बाहेर पडतो त्याच्यासाठी आपण रोड ब्रॉड केला पाहिजे. जो प्रदूषण सुद्धा करतोय, रोडवरती कंजेशन सुद्धा करतोय, अपघात सुद्धा करण्याची शक्यता आहे, सर्व प्रकारचे व्हायलेशन सुद्धा करतोय, त्याला आम्ही सपोर्ट करायचा. की जो पादचारी चाललाय तो स्वतःची हेल्थ पण जपतोय, एन्व्हायरमेंट पण जपतोय, प्रदूषण पण करत नाहीये, अपघात पण करत नाहीये, कुणाला सपोर्ट करायचा आपण? आणि आपण काय बनायचं ह्याच्यापैकी? आपण सायकलिस्टना सपोर्ट केला पाहिजे, आपण पायी चालणाऱ्यांना सपोर्ट केला पाहिजे, ना की आपण इंडिव्हिज्युअल एक व्हेकल वापरणाऱ्याला केला पाहिजे. त्याच्यामुळे हे जे शिफ्टिंग आता सुरू आहे ही एक ट्रान्झिशन फेज आहे. आता मेट्रोचं काम सुरू आहे. मेट्रो इज व्हॉट? मेट्रो इज अ ट्रान्सपोर्ट मोड विच इज सस्टेनेबल. या मेट्रोचं जेव्हा नेटवर्क संपूर्ण पुणेभर येईल त्यावेळेला आज ज्यांना स्वतःची गाडी विकत घ्यावीच लागते त्यांना एक पर्याय उपलब्ध होईल. सर्व प्रकारचे ट्रॅफिक कंजेशन टाळून एक रिलॅक्स मोडमध्ये ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतील. त्यामुळे आपण सगळे त्या ट्रान्झिशन फेजमधून आत्ता जात आहोत. मेट्रोच्या कामामुळे रस्ते 1/3 गेलेले आहेत. जिथं कोथरूडचा रस्ता जर तुम्ही त्याचा बर्ड आय व्ह्यू पाहिला तर 1/3 रोड हा मेट्रोचं काम सुरू आहे आणि या बाजूला 1/3 आणि या बाजूला 1/3 अशा पद्धतीने ते सुरू आहे. आणि आपण सगळे त्याच्यामुळे एक्स्ट्रा ट्रॅफिक कंजेशन त्या ठिकाणी फेस करतोय. पण मला वाटतं इट इज अ नेसेसरी एव्हिल फॉर द बेटर फ्युचर. ते गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी त्या मोडवरती शिफ्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आज मी तुमच्याशी तुमची मोठी बहीण म्हणून संवाद साधतेय, परंतु ट्रॅफिक डीसीपी म्हणून मी हे काम केलंच पाहिजे, नाहीतर मला बाहेर गेल्यावर करमणार नाही. आय वॉन्ट टू अपील यू ऑल. आपण सगळेजण सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट मोडवरती शिफ्ट होऊया आणि आपण हे आपल्यापुरतंच मर्यादित न ठेवता आपल्या घरच्यांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत, आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आपण प्रायव्हेट वाहनांची संख्या कमीत कमी करून गव्हर्नमेंटची जी सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट मोड आहेत त्याचा एक हिस्सा होण्याचा प्रयत्न करूया. 2 वेगवेगळ्या गोष्टींवरती मला फोकस करायला आवडेल. एक पहिली गोष्ट जी मीही सांगितली की तुमचं एम जे आहे, तुम्हाला गव्हर्नमेंटने जितके अटेम्प्ट दिलेत ते सगळे तुम्ही दिलेच पाहिजे असं नाही आहे. त्यात तुमचं खूप नुकसान आहे. सगळे अटेम्प्ट दिल्यानंतर सुद्धा जर ते यश नाही मिळू शकलं तर आपल्याकडे प्लॅन बी शिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. मग इतके अटेम्प्ट देण्यापेक्षा आपण स्वतःशी हे का ठरवू नये की मी 2 अटेम्प्ट देईल, तेच माझे बेस्ट अटेम्प्ट असतील. आणि जर बेस्ट अटेम्प्टमध्येच सिलेक्शन होत नाहीये तर अधिकचे अटेम्प्ट मी का देऊ? त्यामुळे अगेन हा तुमचा सगळ्यांचा वैयक्तिक चॉईस आहे. पण तुमची मोठी बहीण म्हणून मी सांगेन की स्वतःला एक मर्यादा घाला, त्याच्याने तुम्ही जास्त फोकस्ड अभ्यास करू शकाल. स्वतःचं एक ठरवून घ्या की मी 3 वर्ष करेन, कारण क्षेत्र सगळीच चांगली आहेत. असं कुठलंही एक क्षेत्र नाही आहे की ज्याच्यावरती आपण आपलं संपूर्ण तारुण्य उद्ध्वस्त करून टाकावं, 15-15 वर्ष फक्त प्रिपरेशनमध्येच घालावीत. असं इतकं महान असं कुठलं एक क्षेत्र नाही आहे. सगळीच क्षेत्र चांगली आहेत. सगळ्याच क्षेत्रांसाठी चांगल्या माणसांची गरज आहे. जसं मी सांगितलं की ह्याची वाटचालच इतकी सुंदर आहे की ती तुम्हाला एक सर्वंकष दृष्टिकोन असलेला माणूस बनवते. परंतु त्याच्यासाठी मर्यादा ठरवून घ्या. मी 2 वर्ष अभ्यास करीन, 3 वर्ष करीन, 4 वर्ष करीन. मला वाटतं त्यापुढे तुम्ही एक प्लॅन बी तयार ठेवा. एवढ्यामध्ये झालं तर ठीक, नाही झालं तर आय विल शिफ्ट ऑन दिस. म्हणजे तुमच्या हातात वेळ असेल. 12-15 वर्ष इंजिनिअरिंग पासून गॅप मिळाल्यानंतर मग कोण संधी देणार आहे तुम्हाला ॲज अ इंजिनियर? 2 ते 3 वर्षांचा गॅप असेल, त्यात तुम्हाला चांगलं नॉलेज मिळालंय, तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी अधिक सक्षम आणि अधिक चांगल्या पर्सनॅलिटी बनलेला आहात आणि यू आर गोइंग बॅक ॲज अ इंजिनियर. कदाचित संधी मिळू शकते, संधी मिळण्याची खूप चान्सेस आहेत. पण 12-12 वर्षांच्या गॅप नंतर कोण देणार आहे तुम्हाला संधी? डॉक्टर म्हणून तरी, इंजिनियर म्हणून तरी, किंवा इतर काही म्हणून सुद्धा. त्यामुळे एक स्वतःची मर्यादा घालून घ्या आणि त्या मर्यादेमध्ये स्वतःचं यश संपादन करण्याचा प्रयत्न करा. या सर्व परीक्षांमध्ये सक्सेसचा रेशो हा खूप कमी आहे. 1 ते 2%, काही परीक्षांमध्ये 5%, काही परीक्षांमध्ये 10%, अगदी फार कमी परीक्षांमध्ये 10%. फार कमी रेशो आहे याचा. त्यामुळे काही ठराविकच लोक सिलेक्ट होणार आहेत, बाकीचे नाहीच होणार आहेत. पण फक्त मृगजळाच्या मागं पळाल्यासारखं करू नका. दुर्दैवाने पुण्यात अनेक ठिकाणी असं पाहायला मिळतं. एक ग्रुप बनलेला असतो आणि त्या ग्रुपचा एक कम्फर्ट झोन बनलेला असतो. सकाळी यायचं, लायब्ररीमध्ये बसायचं, बसल्यानंतर 1 ते 1.5 तासामध्ये एकेकाने उठून शेजारच्या प्रसिद्ध असलेल्या चहाच्या ठिकाणी जायला सुरुवात करायची. सगळ्या जणांनी तिथं चहाला पोहोचायचं. मग तिथं आपण मोठ्या मोठ्या भारताच्या खूप गहन विषयांवरती चर्चा करत आहोत अशा पद्धतीने तिथं 1-1.5 तास चर्चा करायची. त्याच्यानंतर यायचं, पुन्हा अर्धा-पाऊण तास बसायचं, मग एकेकानं मेसची वाट धरायची. मग दुपारच्या जेवणाला जायचं. दुपारचं जेवण झालं
की मग आता खूप झोप येते म्हणून परत तिकडे चहा प्यायला जायचं, पुन्हा तिकडे गहन विषयांवरती चर्चा करायची. अशा पद्धतीने संपूर्ण दिवस हा आपण बनवलेला असतो, परंतु त्यातला खरंच प्रोडक्टिव्ह अभ्यास आपण किती करतो हा आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. ग्रुप स्टडी नक्की असावा, परंतु आपण पाहिलं पाहिजे की आपण खरंच जे गरजेचं आहे, ज्याच्यावरती अधिक फोकस करणं गरजेचं आहे तेच करत आहोत का, आपण स्वतःला फसवतोय का, हे जरा प्रत्येकाने बघण्याची गरज आहे. इव्हन मी प्रिपरेशन करत असताना सुद्धा मी अशी खूप माणसं पाहिली आहेत. कित्येक वेळेला मग असं होतं की या ग्रुप स्टडीच्या बाहेर जो असतो ना तो सिलेक्ट होऊन जातो, ग्रुप तसाच मागे राहतो. त्यामुळे आपण जरा थोडंसं बॅलन्स केला पाहिजे या गोष्टीमध्ये. काही काही ग्रुप्स आहेत खूप चांगले आहेत, अगदी ग्रुपच्या ग्रुपच सिलेक्ट होऊन जातो, असे सुद्धा ग्रुप्स आहेत. आपण तशा ग्रुपपैकी एक ग्रुप बनण्याचा प्रयत्न करूया. फक्त एन्जॉयमेंट किंवा फक्त एक कम्फर्ट झोन म्हणून नको ते करायला. आणि मग ती नशा असते, एक अटेम्प्ट दिला की पुढच्याचा अपेक्षा सुटत नाही, तो दिला की पुढच्याची अपेक्षा सुटत नाही, आणि माणसं त्या चक्रामध्ये फसत राहतात. याच्यामधून 1% माणसं यशस्वी होणार आहेत, उरलेल्या 99% काय करायचं? त्या 99% ठरवलं पाहिजे आपण काय करायचंय ते. त्यांच्या हातात निश्चित तो उपाय असला पाहिजे. कारण तुम्ही सगळे अटेम्प्ट देऊन मग जर फ्रस्ट्रेट झालात तर तुमच्या समोरून अनेक वाटा बंद झालेल्या असतात, वयाची 35शी गाठलेली असते. जे खरं काम करण्याचं वय आहे, जी खरी उमेदीचं वय आहे, ते संपूर्ण वय आपण एका मृगजळाच्या मागे लागण्यामध्ये घालवलं की काय, असं फ्रस्ट्रेशन येतं लोकांना. घरी जाण्याची सोय राहत नाही, नातेवाईक विचारून त्रास देतात, आई वडिलांचा सुद्धा पेशन्स संपतो, सगळ्याच अडचणी निर्माण होतात. आयुष्य हे अशा पद्धतीने अनप्लॅन्ड पद्धतीने वाया घालवण्याची गोष्ट नाहीये मित्रांनो. एकदा मिळालंय परत मिळेल की नाही आपल्याला माहित नाहीये. त्याच्यामुळे प्लीज तुमच्या या सगळ्या गोष्टींचा खूप मनापासून विचार करा. काहीतरी खूप छान ठोस तुमच्याविषयी, तुमच्या जगण्याविषयी, तुमच्या फ्युचरविषयी कुठेतरी लिहून ठेवा. तुमचं काहीतरी टार्गेट ठरवा आणि प्लीज ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आता दुसऱ्या गोष्टीवर वळते, थोडीशी विनोदी आहे, थोडी डोळ्यात पाणी आणणारी सुद्धा आहे. चपराक नावाचे एक सदर मी वाचलं, मला माहित नाही ते कोणत्या मासिकात येतं, मला फक्त त्याच्या पानाचा फोटो आला होता, मला लेखकाचं नावही आठवत नाहीये. त्या लेखकाने चपराक अशी दिली होती स्पर्धा परीक्षावरती, जर तुमची कोणाशी दुश्मनी असेल आणि जर तुम्हाला त्याला उद्ध्वस्त करायचं असेल तर अत्यंत सोपा उपाय आहे. त्याचा कॉलेज वयीन मुलगा शोधा, त्याला पुणे विद्यापीठाचं फ्री वायफाय उपलब्ध करून द्या, त्याला UPSC MPSCचे मोटिवेशनल स्पीकर्सचे व्हिडिओ दाखवा, त्याला एक पुस्तक गिफ्ट द्या अशा मोटिवेशनल स्पीकर्सने लिहिलेलं, आणि तो उद्ध्वस्त होईल. तो तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे किंवा तुम्हाला ज्याच्याशी बदला काढायचा आहे तो उद्ध्वस्त होईल. त्याच्या मुलाला तुम्ही MPSC UPSCच्या नादाला लावा, तो उद्ध्वस्त होईल. ही चपराक आहे आणि ही फॅक्ट आहे, हे वास्तव आहे. कोणी असं करत नाहीये, ही चपराक आहे की बाबा एखाद्याचा मुलगा MPSC UPSCच्या नादी जर तुम्ही लावला तर ते उद्ध्वस्तच झालाच जमाय, जर त्याला फोकस नसेल तर. आपली कुटुंब अशी उद्ध्वस्त करू नका मित्रांनो. आपल्या आई वडिलांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा असतात. मी हे म्हणत नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षा करू नका, प्रत्येकाला मोठा स्वप्न बघण्याचा अधिकार आहे, नवे बघितलंच पाहिजे. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. छोटं एम ठेवूच नका, एम खूप मोठं ठेवा. पण याच वेळेला आपल्याला हे सुद्धा ठरवता आलं पाहिजे, आम्ही जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गाच्या दृष्टीने जेवढे कष्ट करण्याची आवश्यकता आहे तेवढं करण्याची आमची तयारी आहे का, आणि खरंच आम्ही तेवढे करत आहोत का, आणि आमच्या सर्व क्षमतापणाला लावून आम्ही आता एवढे कष्ट केल्यानंतर आमची प्रॅक्टिकली त्यात सिलेक्ट होण्याची कपॅबिलिटी आहे का, हे सगळं तुम्ही कृपया बघा. प्रत्येक माणूस वेगळा असतो, सगळ्यांनीच प्रशासकीय अधिकारी होणं गरजेचं नाही, आणि प्रशासकीय अधिकारी म्हणजेच सर्वस्व किंवा बेस्ट आहे असं नाही. सगळीच क्षेत्र चांगली आहेत. आपल्याला चांगले शिक्षक पाहिजे, चांगले कलाकार पाहिजे, चांगले क्रिकेटपटू पाहिजे, चांगले शास्त्रज्ञ पाहिजे, तंत्रज्ञ पाहिजे, तत्वज्ञ पाहिजे, सगळंच चांगलं पाहिजे ना या देशाचा विकास होण्यासाठी. आपण आपल्याला कुठेतरी एका ठिकाणी मर्यादा लावून किंवा झालं तर हेच, नाही तर काहीच नाही, असं हा वेडेपणा करू नये तुम्ही. म्हणून एक मोठी बहीण मी तुम्हाला हा सल्ला देते, कृपया आपल्या वेळेचा सदुपयोग करा. मोठं स्वप्न पहा, त्या स्वप्नासाठी तेवढे प्रयत्नही करा, परंतु जिथं तुम्हाला हे आढळून येईल की माझं बेस्ट देऊन पण मला या ठिकाणी स्थान मिळत नाहीये, तर तुम्हाला स्थान असणारी नक्कीच कुठली तरी गोष्ट आयुष्यात असेल, फक्त तिला शोधा, तिच्या मागे लागा, तुम्ही खूप मोठे व्हाल.